नमस्कार मंडळी, तलाठी मित्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनेलवर म्हणजेच तलाठी मित्रवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. हे चॅनेल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी आहे, जिथे त्यांना त्यांच्या कामासंबंधी, मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन, शासनाचे नवीन निर्णय असोत किंवा महसूल विभागातील ताज्या घडामोडी असोत, या सगळ्यावर सविस्तर मार्गदर्शन मिळतं. आणि हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची अचूक माहिती आम्ही इथे देतो. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. म्हणूनच असेच नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ती नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती नक्की सुरू ठेवा. चला तर आजच्या मुख्य विषयाकडे वळूया. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय हजारो नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे, ज्यांचे जमिनीचे व्यवहार अनेक वर्षांपासून केवळ एका कायद्यामुळे म्हणजेच तुकडेबंदी कायद्यामुळे अडकून पडले होते. पण आता एक चांगली बातमी आहे. शासनाने एक नवीन कार्यपद्धती आणून या मोठ्या समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. ठीक आहे, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी मूळ समस्या काय होती आणि त्यावर आता नवीन उपाय काय आला आहे हे समजून घेऊ. मग या नवीन नियमाचा फायदा कोणाकोणाला होणार, म्हणजेच यासाठी कोण पात्र आहे ते पाहू. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, नागरिकांनी आता पुढे काय करायचं आहे आणि अधिकाऱ्यांची यात काय जबाबदारी असणार आहे हे जाणून घेऊ. आणि शेवटी या सगळ्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवूया. तर चला सुरुवात करूया मूळ समस्येपासून, म्हणजे नक्की अडचण काय होती आणि त्यावर शासनाने कोणता प्रभावी उपाय शोधून काढला आहे. आता आपल्यापैकी अनेक जण असतील ज्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आपण एखादी जमीन विकत घेतलीये किंवा वाटणीमध्ये आपल्याला मिळालीये, पण केवळ ती तुकडेबंदी कायद्याच्या नियमात बसत नाही म्हणून तिची सरकारी दफ्तरी नोंदच होत नाहीये. जर आपलं उत्तर हो असेल तर मग आजचं हे विश्लेषण शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक ऐका, कारण आपल्या या वर्षानुवर्षांच्या समस्येचं समाधान आता शासनानेच दिलं आहे. बघा, या समस्येची सुरुवात झाली होती 1947 साली, जेव्हा तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आला. खरं तर या कायद्याचा उद्देश चांगला होता, तो म्हणजे शेत जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत, जेणेकरून शेती करणं अवघड होऊ नये. पण याचा एक परिणाम असा झाला की ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी क्षेत्राचे अनेक व्यवहार अवैध ठरले आणि त्यांची 7-12 उतार्यावर नोंदच झाली नाही. पण आता तब्बल 59 वर्षांच्या इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर शासनाने 2024 मध्ये यावर एक ठोस आणि निर्णायक उपाय आणला आहे. आता जुनी परिस्थिती आणि नवीन उपाय यातला फरक बघा, तो खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी काय व्हायचं, असे व्यवहार सरसकट बेकायदेशीर मानले जायचे. त्यांना नियमित करायचं असेल तर मोठा दंड भरावा लागायचा आणि 7-12वर नाव चढवणं जवळजवळ अशक्य होतं. पण आता नवीन धोरणानुसार हे सर्व व्यवहार मानवी नियमित म्हणजेच डीम्ड रेग्युलराइज्ड म्हणून स्वीकारण्यात आले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारनेच ते आता कायदेशीर मानले आहेत. आता हा मानी नियमित शब्द ऐकायला थोडासा किचकट वाटू शकतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ असा की शासनाने हे व्यवहार जसे झाले होते ते अधिकृतपणे आणि कायदेशीर म्हणून स्वीकारले आहेत. आता त्यांना वैध ठरवण्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी, सुनावणी किंवा कोणतीही किचकट प्रक्रिया पार पाडण्याची अजिबात गरज नाही. सरकारनेच मान्य केले की तो व्यवहार आता नियमित झाला आहे. आणि या सगळ्यामधली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी कोणती असेल तर ही: या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपल्याला शासनाला 1 रुपयाचाही दंड किंवा कोणतंही शुल्क भरायचं नाहीये. हो, हे नियमांकन पूर्णपणे निःशुल्क आहे. 0 रुपये खर्चात आपलं काम होणार आहे. चला आता पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आहे, म्हणजे यासाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत ते आता आपण सविस्तर पाहूया. ही तारीख खूप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्वांनी याकडे नीट लक्ष द्या. 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या जवळपास 59 वर्षांच्या प्रचंड मोठ्या कालावधीत झालेले सर्व व्यवहार या नवीन नियमासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आपल्या खरेदी दस्ताची किंवा वाटपपत्राची तारीख या 2 तारखांच्या मध्ये येते की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा नियम प्रामुख्याने अकृषिक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल वापराच्या जमिनींसाठी आहे. याचा अर्थ आपली जमीन जर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत किंवा MMRDA सारख्या विकास प्राधिकरणाच्या हद्दीत असेल तर हा नियम आपल्याला लागू होईल. इतकंच नाही तर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जमिनी आणि ज्या जमिनींसाठी निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापराचा आराखडा मंजूर झाला आहे त्या जमिनींचा सुद्धा यात समावेश होतो. तर आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत,
म्हणजे आपली कागदपत्र आणि जमिनीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे. शासनाने जी कार्यपद्धती म्हणजे SOP दिली आहे त्यातील मुद्दा क्रमांक 5 मध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इथे 4 वेगवेगळ्या शक्यता सांगितल्या आहेत. आपली परिस्थिती यातल्या नेमक्या कोणत्या प्रकारात बसते हे आपल्याला तपासायचं आहे. चला आपण एक एक करून समजून घेऊ. पहिली शक्यता, समजा आपली फेरफार नोंद तुकडेबंदी कायद्यामुळे रद्द झाली असेल तर आपल्याला जमिनीच्या ताब्याचा पुरावा, उदाहरणार्थ घरपट्टी किंवा कर भरल्याच्या पावत्या, तहसीलदारांकडे अर्जासोबत जोडून नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे. दुसरी शक्यता, खरेदीदाराचा नाव सातबारावर कब्जेदार सदरी म्हणजे मुख्य मालकाच्या रकान्यात न येता इतर हक्क या रकान्यात आला आहे. अशावेळी ते नाव कब्जेदार सदरी घेण्यासाठी तलाठ्याकडे नवीन फेरफार नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRCच्या कलम 149 आणि 50 नुसार होईल. कलम 49 सांगतं की हक्क मिळताच त्याची माहिती तलाठ्याला द्यायची असते आणि कलम 50 नुसार तलाठी त्या बदलाची नोंद घेतात. आता तिसरी शक्यता, जर आपल्या सातबारा उताळ्यावर तुकडेबंदी कायद्यास अधीन असा शेरा असेल तर तो शेरा काढून टाकण्यासाठी फक्त तलाठ्याकडे एक साधा अर्ज करायचा आहे. आणि चौथी शक्यता, आपलं खरेदी खत नोंदणीकृत आहे पण सातबारावर त्याची अजून नोंदच झालेली नाही. अशावेळी कलम 49 नुसारच तलाठी कार्यालयात अर्ज करून आपल्याला ती फेरफार नोंद करून घेता येईल. मला खात्री आहे की ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरत असेल. जर आपल्याला आमचं काम आवडत असेल तर एक छोटीशी विनंती आहे, कृपया तलाठी मित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. आपलं एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप प्रोत्साहन देतं. बरं, नागरिकांनी काय करायचंय हे तर आपण पाहिलं, पण ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर सुद्धा काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या काय आहेत हे SOPच्या 6व्या मुद्द्यात स्पष्ट केलं आहे. चला ते पाहू. अधिकाऱ्यांवर प्रामुख्याने 2 जबाबदाऱ्या आहेत. पहिली म्हणजे त्यांनी फक्त अर्ज येण्याची वाट बघायची नाहीये, तर स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात अशी किती प्रलंबित प्रकरणं आहेत ती शोधून काढायची आहेत आणि नागरिकांमध्ये या नवीन नियमाबद्दल जागृती निर्माण करायची आहे, म्हणजे त्यांना याबद्दल माहिती द्यायची आहे. दुसरी जबाबदारी अशी की नागरिकांकडून किंवा नोंदणी कार्यालयाकडून अर्ज आल्यावर त्यावर कोणताही वेळ न घालवता म्हणजे विनाविलंब कारवाई करून फेरफार नोंद मंजूर करायची आहे. यातून शासनाचा हेतू अगदी स्पष्ट दिसतोय की ही प्रक्रिया नागरिकांसाठी जलद आणि सोपी झाली पाहिजे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली तिचा सार काय आहे ते बघूया. या सगळ्यातून आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पुन्हा एकदा पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही दिलेली ही सगळी माहिती पूर्णपणे अधिकृत शासन निर्णयावर आधारित आहे. त्यामुळे तिच्या अचूकतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल आपण पूर्णपणे निश्चिंत राहू शकता. तर ह्या 4 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा. 1. 1965 ते 2024 या काळात झालेले तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारे सगळे व्यवहार आता कायदेशीर आहेत. 2. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, त्यासाठी कोणताही दंड भरायचा नाही. 3. हे काम आपोआप होणार नाहीये, आपल्याला स्वतः तलाठी किंवा तहसीलदारांकडे अर्ज करून रेकॉर्ड अपडेट करून घ्यावं लागेल. आणि 4. अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहेत. तर ही होती तुकडेबंदी कायद्यातील या मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयीची सविस्तर माहिती. अशीच अचूक आणि अधिकृत माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ती आपल्या मित्रपरिवारात, आपल्या WhatsApp ग्रुप्सवर नक्की शेअर करा. काय सांगावं, आपल्या एका शेअरमुळे कोणाचं तरी अनेक वर्षांपासून अडलेलं काम मार्गी लागू शकतं. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन ही महत्त्वाची माहिती समजून घेतली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.